बुधचंद्र योगाची कमाल. फक्त या राशी ठरतील भाग्यवान. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या आकाशगंगेत घडत असलेला एक विलक्षण संयोग म्हणजे बुधचंद्र योग. पंचांगानुसार जेव्हा चंद्रमा आणि बुध एका राशीत एकत्र येतात तेव्हा हा शुभ योग घडतो. चंद्र म्हणजे मन, भावना, शांती, तर बुध म्हणजे बुद्धी, व्यवहार कुशलता आणि संवाद कला. हे दोन ग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या ऊर्जांचा संगम एक अद्भुत परिणाम घडवून आणतो. मन शांत होतं, विचार स्वच्छ होतात, निर्णय योग्य दिशेने जातात आणि भाग्याचे दरवाजे उघडतात. म्हणूनच हा योग शुभ मानला जातो. अनेकांसाठी तो एक टर्निंग पॉइंट ठरतो, आयुष्याला नवं वळण देणारा क्षण ठरतो. आज या बुधचंद्र योगामुळे 5 राशींवर विशेष कृपा होणार आहे. बराच काळ संघर्ष, थकवा आणि अडथळ्यांनी त्रस्त असलेल्यांसाठी आता हा काळ जणू सुखद पहाट घेऊन येतो आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज बुधचंद्र योगाचा सर्वाधिक फायदा होईल. तुमच्या आयुष्यातील संभ्रम आता दूर होणार आहे. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक, व्यवसायात नवा करार किंवा करारातून मोठा फायदा मिळू शकतो. आर्थिक अडचणी कमी होतील, जुनी थकलेली देणी परत मिळतील. तुमचं मन प्रसन्न होईल आणि आत्मविश्वास वाढेल. विरोधी लिंगी व्यक्तीकडून लाभदायक मदत मिळेल, ज्यामुळे तुमच्या आयुष्याला नवा अर्थ लाभेल. तुमची मेहनत आज खऱ्या अर्थाने फळाला येईल आणि भाग्याचे दारे उघडतील. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग तर जणू वरदान आहे, कारण बुध हा तुमचा स्वामी ग्रह आहे. बुध आणि चंद्राचा संगम तुमच्या वाणीला प्रभावी बनवेल. आज तुम्ही बोलाल ते लोकांच्या मनात ठसे उमटवेल. व्यवसायात नवे करार होतील, महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने जातील. नोकरीत प्रगतीचा मार्ग खुला होईल. विद्यार्थी वर्गासाठी हा दिवस विशेष आहे. अभ्यासात गती मिळेल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम यश मिळू शकतं. आर्थिक लाभाची संधी आहे. अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख, शांती आणि आनंद राहील. घरात एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. बराच काळ अडलेली कामं आज पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. नवीन ओळखी होतील ज्या भविष्यात उपयोगी पडतील. कुंभ राशीबाबत बोलायचं झालं तर हा योग तुमच्यासाठी विशेष आहे. आज तुम्ही घेतलेले निर्णय अत्यंत यशस्वी ठरतील. व्यवस्थापन कौशल्य वाढेल आणि लोक तुमच्या नेतृत्व गुणांना मान्यता देतील. नोकरीत टीमवर्क उत्तम राहील. सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. व्यवसायात नवे अवसर समोर येतील. जुने अडथळे दूर होतील. पैशांचा ओघ सुरू होईल. अडकलेली रक्कम परत मिळेल. समाजात तुमचं नाव उंचावेल. लोक तुमचं मत ऐकतील आणि त्याला महत्त्व देतील. आजचा दिवस तुमच्यासाठी एक प्रेरणा आहे. ज्या गोष्टी पूर्वी अवघड वाटत होत्या त्या आज सहज घडताना दिसतील. आत्मविश्वास तुमच्यात नवी ऊर्जा निर्माण करेल. कन्या राशीच्या लोकांसाठीही हा योग विशेष लाभदायी ठरेल. तुमचे भाग्य आज खुलणार आहे. नोकरीत बढतीची संधी मिळेल. वरिष्ठांचा आशीर्वाद लाभेल. व्यवसायात नवे प्रोजेक्ट्स मिळतील आणि ते यशस्वी होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. पैशांची आवक वाढेल. घरात सुख समाधान राहील. नवीन खरेदी विक्री व्यवहार होतील. तुमचं मन प्रसन्न राहील आणि आत्मविश्वास वाढेल. आज तुम्हाला वाटेल की आयुष्यातला एक नवा अध्याय सुरू झाला आहे. संघर्ष संपला, आता भाग्याची साथ सुरू झाली आहे. मीन राशीसाठी हा योग जणू संजीवनी आहे. बराच काळ अडलेली कामं आज पुढे सरकतील. मालमत्ता किंवा संपत्ती खरेदीसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसायात नवा लाभ मिळेल. जोडीदाराशी नातं अधिक घट्ट होईल. कौटुंबिक आयुष्यात आनंद वाढेल. मन शांत होईल. आत्मविश्वास वाढेल. नशिबाची साथ मिळाल्यामुळे तुमच्या अनेक समस्या सहज सुटतील. या 5 राशींवर बुधचंद्र योगाची खास कृपा आहे. वृषभ, मिथुन, कुंभ, कन्या आणि मीन. आजच्या दिवशी या राशींसाठी कार्यक्षेत्रात प्रगती, आर्थिक लाभ, कौटुंबिक समाधान, मानसिक शांती आणि नवीन संधीचं दार उघडेल. अनेक दिवस संघर्षानंतर जेव्हा सुखाचा काळ येतो तेव्हा मनाला उमेद मिळते. आज या 5 राशींना तीच उमेद लाभते आहे. जीवन म्हणजे चढ उतारांची गोष्ट.
कधी काळोख असतो तर कधी उजाडणारी पहाट. पण जेव्हा आकाशातील ग्रहांचा संगम आपल्या बाजूने होतो तेव्हा नशिबाचे दरवाजे आपोआप उघडतात. बुधचंद्र योग म्हणजे असेची एक नवी किरण. मन आणि बुद्धीचं संतुलन साधलं की जीवनातील अडचणी सहज दूर होतात. आजचा हा दिवस त्या लोकांसाठी खास आहे ज्यांनी बराच काळ संकट सहन केली. त्यांना आज विश्वास ठेवायला हवा की सुखाचा काळ त्यांच्या दारात उभा आहे. या योगातून मिळणारा संदेश स्पष्ट आहे. मन आणि बुद्धी यांचं संतुलन ठेवा, निर्णय संयमाने घ्या आणि देवावर विश्वास ठेवा. नशीब नक्कीच तुमच्याकडे हसून बघेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.